हे बघा माझ्या दारातील आंब्याचं झाड आहे आणि याला तोर एकदम छान असा आलेला आहे. आता पहिल्यांदाच एवढा तोर आलेला आहे, म्हणजे आंबे पण ह्या वर्षी पहिल्यांदाच येणार आहेत याला. इथे चिक्कूचं झाड आहे आणि हे झाड मी 7-8 महिन्यापूर्वी लावलेलं होतं. आता छान फुटलं, याला 2-3 छान चिक्कू आलेले आहेत. होईल जसं जसं मोठं होईल तसं याला मस्त असे चिक्कू येणार आहेत. नारळाचं झाड पण एकदम छोटं होतं जेव्हा लावलं तेव्हा. आता बऱ्यापैकी छान फुटलंय झाड. तर आता नवीनच घर बांधायला चालू केलेलं होतं, बांधकाम चालू होतं, तोपर्यंत तिकडे मी हे झाडं लावलेले आहेत. आणखीन बरंचसं काम राहिलेलं आहे घराचं, पण म्हटलं चला ही छान झाडं लावून घेऊयात, नंतर मोठी होतील. याला चांगले आता 7-8 महिने झालेत आणि तुम्ही बघू शकता केळीचं हे खुंट किंवा हे झाड एकदम सुंदर असं आलेलं आहे. आणि बरेच जण म्हणतात की केळीचं झाड हे दारासमोर नसायला पाहिजे, तर कसं काय ते मला कमेंट करून सांगा. पण मी तरी घराच्या बॅक साईडलाच लावलेली. आणि आपल्याला कधी पूजेला नैवेद्य म्हणून जर लागणार असेल तर केळीचं पान घेता येतं, तसंच पूजा मांडण्यासाठी एकदम सुंदर. आणि आपल्याला मस्त केळी आल्यानंतर पण दारातील केळी छान खाता येतात. आणि आता हे काशफळ भोपळ्याचा वेल बघा, हा पण एकदम याचं बीज लावलेलं होतं आणि एवढा मोठा वेल झालेला आहे. त्याला आता छान फुलं यायला लागलेत आणि असे छोटे छोटे भोपळे सुद्धा यायला लागलेत. हे इथे एक असा भोपळा आहे, हा मस्त असे भोपळे यायला लागलेत. तर इथे एक जरी रोपटे लावलं ना त्याचे आणखीन भरपूर असे त्याला त्याच्या मुळीपासून आणखीन त्याला वाढ होते आणि भरपूर असे ह्याचे रोपटे तयार होतात. म्हणजे 1-2 जरी झाडं लावली ना तर ह्याच्या परत भरपूर असं वाढवा होतो. आणि इथे हे बघा एकदम छोटंसं असं पेरूचं रोपटं, हे शेतातच मला भेटलेलं आमच्या, ते मी इथं येऊन आणून लावलंय हे. तर हे पण असे बरेच जण म्हणतात की पेरूचं झाड पण आपल्या दारात नसायला पाहिजे, म्हणून मी हे घराच्या मागं लावलेलं आहे. आता हे बघा पपईचं झाड एकदम छान आलेलं आहे आणि पपईचं झाड सुद्धा एकदम पटकन मोठं होतं बरं का. एकदम छोटं म्हणजे बीज इथं पडलेलं होतं आणि नंतर ह्याला छान वाढवलं आम्ही. पावसाळ्यात पण छान पाणी भेटलं आणि नंतर पण याला पाणी घातलेलं आहे, तर एकदम मस्त हे पण आलेलं आहे. याला फुलं यायला लागलेत आणि छोट्या छोट्या पपया पण लागल्यात. हे अगोदरच्या आमच्या घराच्या पाठीमागे लावलेलं आहे. तर हे शेवग्याचं बघा, हे पण एकदम मस्त आलेलं आहे. हे माझ्या जाऊबाईंनी त्याचं बी लावलेलं होतं, तर ते नंतर छान रोपटं उगवून एवढं मोठं झालेलं आहे. याला पण फुलं यायला लागलेत. ते अंजीर पण हे छान फुटायला लागले. एकदम छोटी काडी लावली होती पावसाळ्यात, त्याचं पण अंजीरचं झाड एकदम मस्त आलेलं आहे. तर मंडळी, आमच्या दारातील किंवा घराच्या मागची सगळी फळझाडे तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना तर एक लाईक नक्की करा.